पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। मला वाटतं आता थोडं ड्रॉइंग करूया। हाँ कुठे? हो इकडे बॅग इकडे आहे। एक काम करणार तू बंद कर, मी ड्रॉइंग करतो। हो हो नाही मीच करणार ड्रॉइंग। नाही तू नको, मी तुला शिकवतो कसं करायचं ते। नाही एक मिनिट मी करणार। हा पेपर माझे आहेत। हे पेपर नाही पेपर माझे आहेत, पण माझे तर हात नको पेपर। अरे माझे आहेत ते परी। ओके मग कलर्स माझे आहेत। कलर्स नाही हे तर कलर्स माझेच आहेत ना। तू हे नको, मी दुसरे पण माझ्याकडे आहेत कलर्स। ओके आई बस इथे तू। आई तुला एक पेपर घे। फ्रेंड तू एक पेपर घे। थैंक यू। वेलकम। माझा आणि आईचं ड्रॉइंग बेस्ट होणार हो ना आई? अनुला मी पाठवले खरं तिकडे। त्या यशवर्धननी काही गडबड केली तर? जुने फोटो दाखवून जबरदस्तीने तिला आठवायला लावलं तर? नाही असं होऊन चालणार नाही। जयंती तुला आता हातावर हात ठेवून बसून चालणार नाही। काका तुम्ही बोला घेऊ शो ते। हा एक महत्वाचं काम करायचंय तुला। मला एक्सपेक्टेडचे मला वाटलंच होतं। यानुबेन चौधरीकडे गेले नाही म्हणून नक्की तेच काहीतरी काम असणार। पण हूँ पण रितेश मेहता स्मार्ट। ए तुझ्याशी बोलतोय, कसला विचार करतोयस? नाही ते काका म्हणजे आज कसा पॉसिबल होईल थोडा डाऊटफुल आहे। म्हणजे आज फुल बिझी दिवस आहे ना। हा ते इंटरनॅशनल क्लायंट आला नाही तर त्याच्यासोबत ना त्याला आधी हाफ डे फुल ब्रीफिंग आहे आणि मग ओव्हर द लंच पण मीटिंग आहे, संध्याकाळी पण मीटिंग आहे। आणि ते आता इंटरनॅशनल क्लायंट म्हणल्यावर टाळताच येणार नाही। हो का? हा खूप बिझी आहेस? हा म्हणजे नाही काका पण तुमचं काम आहे ना उद्या करतो ना, उद्या फर्स्ट थिंग। हा इकडे काय रितेश बाळा एवढं काम नको करूस रे। हा जरा विश्रांती घेत जा। आता मीच एक काम करतो, तुझं ते रास्ते मर्डरची केसची फाईल आहे ना ती पोलिसांनी नेऊन देतो। म्हणजे तू जेलमध्ये गेलास की तिथं काहीच काम नसतं, मग विश्रांती एकदम। काका असं नका करू काका प्लीज। हा मी करतो ना तुमचं काम आजच्याच करतो। आज फर्स्ट थिंग तुमचंच काम करतो, फक्त तुम्ही काय काम आहे ते सांगा फक्त प्लीज। तडक चौधरींच्या घरी जायचं। चौधरीच्या घरी? मी का? कारण आपली अनु तिकडे गेली, त्या यशवर्धनची मुलगी काहीतरी आजारी आहे, तिला बघायला म्हणून गेली। कारण मी तिला पाठवायला तयार नव्हतो, पण नेहमीप्रमाणे इमोशनली ब्लॅकमेल केलं मला आणि हट्ट करून गेली। हे काका तुम्ही पण म्हणजे
ती लाख बोलेल म्हणून तुम्ही पाठवणार काय? अक्कल बिक्कल आहे? ए गधेडा, माझी अक्कल काढतोस? सॉरी, पण ते काका काय आहे म्हणजे ते चौधरी आपला रायवल आहे नाही, दुश्मन नंबर 1. आणि तुम्ही अनुबेंना तिच्या घरी ते तिकडे यशवर्धन पण आहे काका, ते दोघे पण यंग आहे. काय भला बुरा झाला मग? अरे म्हणूनच सांगतोय, लगेच जा आणि तिला घेऊन ये इकडे. जा. ओके ओके. आधीच काळजीने जीव अर्धा झालाय माझा. आई ये चल, आई ये. परी हळू हळू परी. आई ये चल. तू आजारी आहेस ना, मग अशी पळापळ केलीस ना तर तुला पुन्हा जाऊन झोपावं लागेल. पण मला कुठे काय झालंय? तुला तर माहितीये ना मी कोण आहे. मी कोण आहे तू विसरली? क्यूट गर्ल. मी स्ट्रॉंग आले ना आई. नेहाची साडी. तेच क्यूट स्ट्रॉंग गर्ल. काय चाललंय हिचं? ही समजते काय स्वतःला? ही अनुष्का आहे मला माहितीये, पण आज ही नेहाची साडी नेसली. हिला सगळ्यांनी बघितलं तर ते सुद्धा हिला नेहा समजते जशी परी समजते. आज परीला आपलंसं केलंय, त्या घरातल्या प्रत्येकाला आपलंसं करेल. म्हणजे हा पॅलेस तिचा होईल, प्रॉपर्टी तिची होईल, यश. नो वे सिमी, यू हॅव टू डू समथिंग. आई आज आपण बेबी पोळी बनवूया. बेबी पोळी? आई तुला माहितीये, तू गेल्यापासून मी बेबी पोळीच बनवली नाही, एकदा पण नाही. बेबी पोळी कशी असते? आई तुला बेबी पोळी आठवत नाहीये? मी गंमत केली ऍक्च्युली, मला आठवतंय. पण मला हे पाहायचं होतं की मी गेल्यावर परी विसरली तर नाहीये ना. पण परीला आठवतंय. चल बनव बेबी पोळी. आई पीठ आण ना. पीठ? आई परत कोण आणणार? परत आई ते बघ तिकडे परात. ही बेबी पोळी बनवायला नेहाने शिकवलं असेल वाटतं. त्या दोघी मिळून करत असतील. किती छान करतेय ना ही. खरंच गुड गर्ल.
बेबी पोळी तुझ्यासाठी. सकाळपासून एकटीच काम करतेस, तुला मदत नको का करायला? आपल्याला दुसरं कोणी आहे का? तुला मी, मला तू. सरक ना, शेवटची पोळी मी करणार. आई, वेळेवर डबा खायच्या, माझी छोटी पोळी भरलेली आहे. हो राजा. आई, काय झालं? माझ्यासाठी आहे. हो. पहिला घास बेबी परीचा. दुसरा घास परीच्या आईचा. चौधरींची प्रॉपर्टी माझ्या नावावर व्हावी म्हणून इतकी वर्ष काय काय केलं नाहीये मी. तर आता आली ही अनुष्का त्यावर पाणी फिरवायला. गॉड, का सगळे माझ्याच. नाही, हिचा तर काटा काढलाच पाहिजे. नाही, मी हिला लवकरात लवकर तू घरातून हाकलून दिलंच पाहिजेस. एक्सक्यूज मी. या. रितेश. हो, रितेश मेहता. आपण भेटलो होतो ना तुमच्या ऑफिसच्या खाली अनुबेन बरोबर. या, राईट. ते आमची अनुबेन आली ना इकडे. तुम्ही भेटले का तिला? ऑफकोर्स, माझंच घर आहे ना. हो, ऍब्सोल्युटली. ते पण आमची अनुबेन आहे ना, व्हेरी हेल्पफुल. हा, व्हेरी काइंड. म्हणजे वरून अशी स्ट्रॉंग दिसते पण एकदम कोमल. जसं अनुबेनला यशवर्धनच्या छोकरीबद्दल कळला ने, तिला राहवलंच नाही माहितीये. लगेच म्हणली मला जा. ते यशवर्धनची डेड वाईफ आणि आमची अनुबेन एकदम सेम टू सेम दिसते ना. एकदम सीता और गीता. सगळे कन्फ्युज होतात, सगळे. म्हणजे यशवर्धनने स्वतः पाहिला ना तेव्हा तो पण कन्फ्युज, आणि तो सेमी चौधरी होता ना त्याचा दोस्त, तो पण कन्फ्युज. एकदम फुलटू सगळं. पण तुमची आता खात्री पटली असेल नाही की अनुबेनच आहे आणि नेहा चौधरी नाही. पण ते यशवर्धनची छोकरी आहे ना, आय एम वरीड अबाउट हर. मतलब तिला कसं कळणार ना की ही आपली आई नाही आणि अनुबेन आहे. तिला कोण समजावणार? परी. ओ येस, फॅन्टॅस्टिक, ब्रिलियंट आयडिया. त्या परीचाच प्याद म्हणून वापर करायचा. येस, यू आर ऍब्सोल्युटली राईट मिस्टर मेहता. आमच्या परीला अजून कळलंच नाही. ती अजून अनुष्कालाच तिची आई समजते. म्हणजे अजून तरी. एनिवे, अनुबेन कुठे? यश, काय अको? काय काय इज एव्हरीथिंग ओके? ग्रेट. काय झालं असं मलाच विचार. यश,
की तू जे काही उपाय करतोयस ना दे आर फेटल. विषापेक्षाही जहाल आहेत हे. काय करतोय मी? त्या अनुष्का मेहताला ती आपल्या नेहासारखी दिसते म्हणून परीसाठी या घरात आणलंस ना. पण तुझ्या या अशा करण्यामुळे ना गोष्टी आणखीन चिघळणार आहेत, कळलं ना? म्हणजे काय करतोयस तू यश? ती अनुष्का कायमची राहणार आहे का इथे? एक ना एक दिवस जाणार आहे ना तिच्या घरी. काय करणार आहेस तेव्हा? काय सांगशील परीला? यश, परी जर अनुष्कामध्ये गुंतत गेली ना तर परीला यातून बाहेर काढणं मुश्किल होईल. ते डेंजरस आहे तिच्यासाठी. आणि मला भीती वाटते की पुन्हा जर आपल्या परीला आधीसारखाच अटॅक आला तर. काय करतोयस तू यश? आय एम सॉरी टू से, पण तू परीच्या भावनांशी खेळतोयस. नाही काकू, तसं नाहीये. म्हणजे हे बघ, मी तिला सगळं सांगणारच आहे. रिअली? कधी कधी सांगणार आहेस? हा, त्या अनुष्काचा भाऊ आलाय तिला घेऊन जायला. कोण? रितेश इथे आलाय? जस्ट वेट. मिस्टर रितेश, प्लीज कम. हॅलो. तू इथे असा अचानक? हा म्हणजे यश, तू जे काही करतोयस ना त्यामुळे अचानकच खूप काही गोष्टी घडू शकतात. सो प्लीज आय बेग ऑफ यू. तू परीला सगळं खरं खरं सांगून टाक, नाहीतर तिच्यासाठी खूप वाईट ठरेल. यश, ते यशवर्धन, अनुपेन कशी आहे? आता इथपर्यंत आलं तर काहीतरी घडायला तर पाहिजे नी. अनुबेनची मेमरी तरी यायला हवी, किंवा तिच्या प्रेमाचा इजहार काहीतरी व्हायला हवा. शी फाईन. नाही म्हणजे असं नाही विचारलं मी. ते तुझ्यावर तिचा प्रेम आहे ते. ती इथे फक्त परीसाठी आली आहे रितेश, फक्त परीसाठी. आणि हे मी मनात पक्क केलंय, बाकीच्याने केलं तर बरं होईल. आता काय बोलणार? काय झालंच नाही ना, हे ना ते. आपण संध्याकाळी सनसेट बघायला जाणार आहोत ना? रितेश भाई, તમે અહીંયા? आज चुकलं तर उद्यापर्यंत थांबावं लागेल. हो बेटा. तसं नाही, सनसेट चुकला ना मग सनराईज बघायचं नाही. काय सगळं सेमच दिसतं. ते लाल लाल सूरज, ढग बिग सेम टू सेम. पण उद्या सकाळी आईला आणि मला जागच नाही आली तर? मग सनसेटच बघावं लागेल ना. परी, मला तुझ्याशी थोडं बोलायचंय बच्चा. आता नको ना, तू मला रात्री सांग जेव्हा मी आईच्या कुशीत झोपेन तेव्हा. परी बेटा, रात्री नाही थांबू शकत, कारण आई. परी, तू आजोबांना जाऊन सांगू दे ना आपल्याला जायचंय ना, नाहीतर मग उशीर होईल ना. हा, मी आले. आजोबा, रितेश भाई, आज मी इथेच थांबणार आहे. अनुष्का, एक दिवसासाठी का होईना, मी परीची आई आहे.
मला तिच्यासाठी एवढं करायलाच हवं. अनुबेन ऐक ना प्लीज 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 नको ना, काकांना फोन नको चल ऐक ना माझं, ऐक ना बाबा, तू माझ्यावर मेहरबानी करणे, घरी जाऊया ना आपण प्लीज. नितेश भाई प्लीज, मी परीला असं हर्ट नाही करू शकत. मी पप्पांना कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करते. अरे ऐक ना तू. हॅलो, हॅलो पप्पा. निघालीस का ग? पप्पा मी ऍक्च्युली तेच सांगायचं होतं. ठीक आहे, आल्यावर बोलू आपण. पप्पा मी अजून निघाले नाही. अजून निघाले नाहीस? लगेच नाही. पप्पा ऐका ना, मी ऍक्च्युली आज रात्री इथेच थांबायची परमिशन मागायला फोन केला होता. थांबायचं म्हणजे? इम्पॉसिबल. तू आता तातडीने लगेच निघ, नाही तर मला तिथे यावं लागेल. पप्पा प्लीज, आजची रात्र पप्पा. ऍक्च्युली ना परी खूप आजारी आहे आणि ती खूप हट्ट करते पप्पा. मला ते काही माहित नाही अनु, तू लगेच निघ. पप्पा प्लीज असं करू नका. मला सांगा, जर मी अशी आजारी असते तरी तुम्ही असंच वागला असता का? पप्पा मी यशवर्धन म्हणतोय म्हणून नाही, पण एक मुलीचा बाप म्हणतोय म्हणून मी थांबतीये पप्पा. पप्पा प्लीज, माणुसकी म्हणून. अनु अगं तू. आणि पप्पा आजचा एकच दिवस, यापुढे मी कुठलाही हट्ट करणार. आय प्रॉमिस. प्लीज पप्पा. पप्पा प्लीज ना. ठीक आहे, पण उद्या सकाळी लवकरात लवकर तुम्हाला इथं दिसायला पाहिजेस. हो पप्पा, मी लगेच येते सकाळी. आय प्रॉमिस. थँक्यू. आणि तो गदडा आहे का तिथे? फोन दे त्याच्याकडे. हो. हॅलो. ए गदडा मूरख, तू का तिकडे पिकनिक करायला गेलास का? नाही ते एक साधं काम दिलं तुला, तेही जमत नाही. तुला आता परत यायची गरज नाहीये. नाही काका प्लीज ऐका ना, असं नका ना करू प्लीज प्लीज. मी रस्त्यावर आहे काका, मला तुमच्याशिवाय कोण आहे काका? हा मी करतो ना, काहीतरी करतो काका. प्लीज 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 ऐका माझं प्लीज. अरे गदडा, मी तुला घराबाहेर काढत नाहीये. आज रात्री तिथेच राहा असं बोललो मी. आणि लक्ष ठेव त्या चौधरीच्या पिल्ल्यावर. ओके. आणि सकाळ झाली की अनु सोबत तू मला इथे पाहिजेस घरी. ओके. आणि कारण देण्यासाठी काही फोन केलास ना तर तुझं सामान घराबाहेर काढलेलं असेल. हा काका मला कळलं. मी काळजी घेईन. हा ठेव. हॅलो. काय करावं या अनुचं? काय झालं? हा मग जाऊया सनसेट पाहायला. टॉयलेट कुठे आहे ते? कुठे पण गेलो ते 150 किलोमीटरवर आहे. अनुष्का का आली आहे इकडे? काय काम आहे तिचं? ती नेहासारखी दिसते म्हणून या घरात. नेहा गेली आणि ही अनुष्का. मॅडम स्वीट डिश आणली. ठेव. स्वीट डिश बनते. सेलिब्रेशन चाललंय ना या घरामध्ये. ए इकडे काय? कसलं सेलिब्रेशन? शेफ आलाय नवीन? मग कोणी बनवलंय? हे डिश अनुष्का मॅडम आहेत ना, त्यांनी बनवले. अनुष्का मॅडमनी बनवलंय? हाऊ वंडरफुल ना. छान. एवढा आनंद झालाय, तो दात काढून हसतोय. ह्याच्या पुढे असं हसून दाखव तर. अनुष्का मॅडम म्हणताना असं दात काढून हसलास ना, तोडून हातात देईन तुझ्या.
निघ, घेऊन जाते. Idiot. अनुष्का, एक दिवसासाठी आली तर गुलाबजाम बनवते, सेलिब्रेशन होतं या घरामध्ये. पण जाणार होती ना ती, मग काही इथेच राहणार आहे. नो नो नो, नाही नाही नाही. ती अनुष्का जर इथे राहिली आणि हे घरात सगळं असंच होत राहिलं तर तिथं सेटलच होईल या घरामध्ये. नो वे, नो वे सिमी, दिस इज नॉट गुड. अनुष्का, गुड. आज राहणार आहेस इथे, ओके? मग उद्या सकाळी तुझ्यामुळे या घरामध्ये काहीतरी मोठा धमाका तर व्हायलाच पाहिजे ना, व्हायलाच पाहिजे. रेडी? चला लवकर, ही स्वीट डिश कोण खाणार? हे जरा इंजेक्शन देतो मग. इंजेक्शन? रेडी? फ्रेंड, हा बेटा. आई अशी वळली काय? अगं, एक गोष्ट मी तुला सांगायला विसरून गेलो. आई देवबाप्पाकडे जाऊन आली आहे ना, तर थोडी थोडी घाबरायला लागली आता. खूप लांब जाऊन आली ना, म्हणून जरा घाबरते. आणि म्हणजे आता पण बघ ना, तुला इंजेक्शन देताना बघितलं तर तिलाच भीती वाटली, म्हणून ती लगेच वळली. पण ना, तिला कळलंच नाही आपलं इंजेक्शन देऊन झालं सुद्धा. आई, तू इंजेक्शनला घाबरते, आधी तर नाही घाबरायची ना? आता तुला परत आधीसारखं स्ट्रॉंग व्हायला लागेल. मग इंजेक्शन तूच द्यायचं. इंजेक्शन? हा, म्हणजे आईच देणार आहे आता यापुढे इंजेक्शन, पण थोडं तिला स्ट्रॉंग होऊ दे ना, थोडी भीती जाऊ दे, मग ती देईल इंजेक्शन. हो ना? कारण डायबिटीज आहे म्हटल्यावर इंजेक्शन तर रोज द्यायलाच हवं ना. डायबिटीज? आई, काय झालं? तू का रडतेस? हा? नाही, ते ते डोळ्यात काहीतरी गेलंय ग. ए, नाईस गुलाबजाम. हा, अरे वा, उद्या कसे झालेत. वा, तू केलं? आई, तू गुलाबजामुन का बनवले? तुला माहितीये ना मला गोड चालत नाही. अरे हो की, मी पण विसरलो. जो परी नाही खाणार, मी पण नाही खाणार. ओके? आणि आई ना, मी तुला म्हणालो ना, देवबाप्पा घरी जाऊन आल्यापासून आता विसरबोळी पण झाली. डोंट वरी, आपण आहोत ना, आपण तिला सांगत जाऊ है ना, काय करायचं काय नाही. हो, आपण दोघं. येस. घेऊन आले.
काय झालं? काय झालं? काय झालं? सगळं ठीक आहे? हो सगळं ठीक आहे. नाही तसं वाटत नाहीये. कुणी काही बोललं का घरात? बर. एक माहिती म्हणून सांगतो, नेहा मला भाऊ मानायची. त्या हक्काने तुला काही बोलावंसं वाटलं तर तू सांगू शकतेस. काही नाही समीर, मला जरा त्रास झाला त्या एवढीशी परीला बघून. तिला डायबिटीज आहे जन्मापासून आणि ती रोज इंजेक्शन घेते. ती किती हसत इंजेक्शन घेत होती, मुळीच रडली नाही. मलाच त्रास होत होता ते बघून, मलाच खूप वाईट वाटत होतं. आहेच ते त्रासदायक आहे. आणि फक्त परीसाठी नाही, इंजेक्शन देणाऱ्यासाठी सुद्धा तितकंच त्रासदायक आहे. पण एक सांगू अनुष्का, नेहा हे रोज करायची. ती रोज परीला इंजेक्शन द्यायची स्वतःच्या हाताने. तिला किती त्रास होत असेल. पण गंमत अशी आहे ना, नेहाच्या चेहऱ्यावरती हा त्रास कधी दिसला नाही. मला तर उलट इंजेक्शन देताना ती जास्त स्ट्रॉंग वाटायची. आई होती ना ती. कधी मी तिला असं इंजेक्शन देताना घाबरलेलं पाहिलं नाही. मी नेहाला नेहमी म्हणायचो की तू ना इतरांशी चांगलं वागतेस, सगळ्यांचा विचार करतेस, सगळ्यांना सांभाळून घेतेस, म्हणून तुला हे बळ मिळतं. म्हणून तुला एक आई म्हणून त्रास होत नाही परीला इंजेक्शन देताना. कारण कुठेतरी लोकांच्या शुभेच्छा, त्यांचे आशीर्वाद कामाला येतात ना. नेहा सारखा इतरांचा विचार करायची. आणि अनुष्का, खरं सांगू, तूही तशीच आहेस. म्हणून तर तू आज इथेच पॅलेसमध्ये. परीचा विचार केलास, घरातल्या सगळ्यांचा विचार केला. आणि खरंच याच्यासाठी मी नाही, घरातला प्रत्येक जण तुला मनापासून थँक्यू म्हणेल. हे फार उपकार आहे तुझे मोठे सगळ्यांवरती. खरंच. समीर, तू नेहाला बहीण मानायचास ना, मग बहिणी बरोबर अशी फॉर्मॅलिटीज करायची का? विचार कर. मला भाऊ मानणं एवढं सोपं नाहीये. भाऊबीजेला आणि रक्षाबंधनाला मी दारात उभा राहीन. चालेल का? चालेल ना. मग मी पण अशी छान ओवाळणी मागेन तुझ्याकडून. डन. रडू नकोस प्लीज. बरं ऐक ना, मी इथे आलो होतो हे यशला नको सांगू. का? कारण तो मला म्हणाला होता पॅलेसवर जाऊ नको, तुला त्रास होईल म्हणून. पण मला राहवलं नाही यार, म्हणून मी आलो. ओके. नेहा माझी गुपित तिच्याकडे सेफ ठेवायची. चालणार आहे ना? डोंट वरी, मी पण ठेवीन. नाही चालणार. थँक्यू सो मच. येतो मी. गुड नाईट. गुड नाईट. बचाओ ठाकूरजी बचाओ. काकाजींनी दिलेली जिम्मेदारी व्यवस्थित पार पाडायला हवी. रितेश, बी अलर्ट. आजची रात्र व्यवस्थित जाऊ दे ठाकूरजी. काय प्रॉब्लेम नको. काकाजी भडकले तर परत मोतीचूरनं लड्डू आणि ठाकूरजी म्हणे बचाओ. रितेश, अरे अरे आता ह्या वेळेला इथे पॅलेस मध्ये? हा म्हणजे ते अनुपेनसाठी आलो होतं ना. अनुपेन आली ना इकडे, ते यशवर्धनच्या छोकरीला भेटायला. मग तिला घेऊन जायला आलो होतो. पण कसं आहे, ते अनुपेनला इकडचं सगळं नवीन आहे ना, ते ऍटमॉस्फिअर, एन्व्हायरमेंट. आणि मुंबईत आल्यापासून कधी असं गेली नाही. आणि आता गेली ती एकदम यशवर्धन चौधरीच्या घरी. त्यातून तिला काय आठवलं बिठवलं तर वांदा नको नाही, म्हणून तिला जरा. एक मिनिट, आठवलं म्हणजे काय? हा, काही आठवलं तर म्हणजे काय? आता म्हणालस कुठे काय? काय नाही, आत्ता म्हणालस ना काही आठवलं तर म्हणजे? मला नाही कळलं. हा ते आठवलं म्हणजे ते हे काय ते लव. काय ते अनुबेन आणि यशवर्धन त्यांचा एकदम हार्ट टू हार्ट कनेक्शन आहे ना. मग ते हा म्हणजे कसं आहे समीर भाई, हे लव्ह स्टोरी आहे ना, याच्यामध्ये एक विलन आहे ना काकाजी.
काकाजी भडकला की एकदम मोग्याम बुवा. हा, कोणाला ऐकत नाही, एकदम वन मॅन आर्मी. म्हणून म्हटलं म्हणजे इथे येऊन असं काय होऊन काय प्रॉब्लेम व्हायला नको नाही, म्हणून मी अय्या. हा, डोंट वरी, हे चौधरी आहेत आणि त्यात तो यशवर्धन चौधरी आहे. होपसो. एकदा शब्द दिला की तो फिरवणार नाही, तो कुठेही काही बोलणार नाही. डोंट वरी. ओके, मी निघतो. गुड नाईट. ते समीर भाई, ते एक गोष्ट विचारायची होती. ते यशवर्धन आणि अनुबेन ते एकाच वेगळ्या खोलीत आहेत. म्हणा. डोंट वरी. थँक्यू. टप 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 काकीत पापा चाले माझा घोडा, पाठीवरती जी मखमली चाले माझा घोडा. बाळा, आता घोडा थकला असेल, तुला झोपायचं नाहीये? चल आता झोपूया आपण, हो ना? चलो. तू ना आली तर मी एकटी झोपी ना मग. चल पटकन. गुड गर्ल. चल ये. झोपणार नाही ते? कम. आई, तुम्हाला कुठली बेड टाइम स्टोरी सांगणार? मलाच नवीन स्टोरी ऐकायची. अरे येस, बोल, कुठली गोष्ट ऐकायची तुला? राजकन्याची की जंगलात हरवलेल्या उंदीर मामाची की तुझी फेवरेट आईस्क्रीमच्या बंगल्याची? मलाच आईकडूनच स्टोरी ऐकायची. आई सांग ना स्टोरी. मी काय म्हणतो, परी, आज तू ऐकव ना आईला स्टोरी. हा, है ना? उद्यापासून मग आई तुला ऐकवायला लागेल, हा, हो की नाही? नाही, मला आईकडूनच ऐकायची. अगं, आई आज दमली आहे की नाही? आता आज तिला थोडा आराम करू दे, उद्यापासून ऐकवेल ती तुला. ओके आई, तू सांग ना मला स्टोरी. एक काम कर ना तू, आई, तू तिला ती गोष्ट का नाही ऐकवत जी तू मला सांगितली होती? ती आटपाट नगरामध्ये जी राजकन्या असते, है ना? ती सांग ना. हा. सो परी, काय ना, एक आटपाट नगर असतं आणि तिथे ती राजकन्या असते. हा, ती एक राजकन्या राहत असते आणि त्या राजकन्याला ती एक बिझनेस करत असते. ठीक आहे, तुम्ही इथे झोपा, मी बाहेर जाते. नाही, अगं तू कुठे जाते? मी बाहेर जातो. ती रात्री उठली तर परत तुला शोधत बसेल. नको, पण मग माझ्यासोबत परी. डोंट वरी, आईच्या खुशीत लहान मुलं बिंदास झोपतात. मी बाहेर जातो. इट्स ओके, तू तिथे झोप, मी इथे झोपते. आर यू शुअर? हो.
सॉरी ऍक्च्युली तो हात मी बाहेर जातो.